नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. तुम्हाला माहीत आहे का, आजही पडतात त्या समाधीवर जाईचे फुले. कुठं आहे हे स्थळ? चला तर मग जाणून घेऊया या गावाबाबत. लातूर जिल्ह्यात देवणी तालुक्यातील या गावाची माहिती. अवघ्या 700 ते 800 लोकसंख्या असलेल्या या गावाला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मुळात उदगीर तालुक्यातील, मात्र सध्या देवणी तालुक्यात असलेले हे गाव. तसं तर या गावाला दरेवाडी या नावाने ओळखले जाते. मात्र याच गावात आंध्र प्रदेशातील बालाजीच्या भक्तांनी जीवापाड प्रेम केल्यामुळे सध्या बालाजीवाडी म्हणून खूप परिचित आहे. का मंदिर है, 200-250 साल हो चुकी है इसमें, और 10-11 हमारे गुरु हो चुके, इसमें समाधि जो है ना हो चुका है जो है सो। हाँ, और ये निर्मोही अखाड़ा इसको बोलते, रामानंदी अखिल भारतीय निर्मोही अखाड़ा है ये। हम लोग जो है न नागा सन्यासी लोग होते, बैरागी जिसको बोलते, विरक्त महात्मा। बीवी बच्चे नहीं होते, यहाँ जो होते महाराज लोग विरक्त होते जो है सो। तो ये बालाजी जो है वो साक्षात शंभू रूप है यहाँ जो है सो। ये बनाए नहीं गए, खुद को प्रकट हुए। तो यहाँ इन लोग पटेल लोग के खानदान में थे, भगत थे, तो उनको ही सपने दिए बालाजी जो है सो कि मैं तुम्हारे घर में ही आ रहा हूँ। तो वो आए जो है सो, तो वहाँ पर उनको उनकी दर्शन हुआ जहाँ बताए, तो उन्होंने मंदिर बनवाए, इसमें 12 एकड़ ज़मीन लिखे और साधु सन्यासी को सौंप दिए। तब से ये परंपरा, गुरु परंपरा चलती आ रही है। साल में शुक्रवार के शुक्रवार भंडारा चलते, 2000, 1500, 3000 लोग हर शुक्रवार को यहाँ पंगत करते जो है सो। और अन्नकूट होती है यहाँ, बड़ा भव्य रूप से जो है 5-6 हज़ार लोग रहते, बहुत दूर दूर से इसमें लोग आते जो है सो। और रामनवमी होता है, दशहरा यहाँ का प्रसिद्ध है, बहुत हर गांव के लोग यहाँ दशहरा में मेला लगती है, बहुत पहले से ये जो है होती आ रही है। हाँ, व्यंकटरमणा गोविंदा असा जयघोष सतत ऐकायला मिळतो, म्हणून या गावाला एंकोबाची वाडी म्हणूनही ओळखले जाते. इसवी सन पूर्व 1700व्या शतकातील हे मंदिर बाबरेड्डी पाटलांच्या भक्तीमुळे व्यंकटेश भगवान यांचा सहवास लाभला. साधारणपणे 1751 मध्ये मुरगी स्वामी म्हणजेच कार्तिक स्वामी यांच्या त्यागाने प्रेरित झाल्याने त्यांची ही समाधी येथे पाहायला मिळते. महंत गोविंददास महाराज हे ब्रह्मचारी असल्याने त्यांनी त्याच ठिकाणी गोपालन सुरू केले. याच ठिकाणी फाजल बाबा का दर्गा ही आहे. याचे विशेष म्हणजे बालाजी मंदिरापासून जवळच फाजल बाबांचा दर्गा आहे. बाबरेड्डी महाराज हे फाजल बाबांची उपासना करतात. या ठिकाणी त्या काळात लावलेले जाईचे वेल हे प्रसिद्ध आहे. या वेलीचे वैशिष्ट्य म्हणजे त्या वेलीची फुले हे नित्य नेमाने त्या समाधीवर पडतात हे विशेष आहे. यामुळेच या गावाला विशेष महत्त्व आहे. जाणून घेऊया येथील काही नागरिकांकडून. नमस्कार, नागराज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यामध्ये पोहोचलेले आहोत. देवणी तालुक्यातील बालाजीवाडी हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे आणि याच गावातील काही नागरिक आपल्या सोबत आहेत. आपण जाणून घेणार आहोत पाटील साहेब यांच्याकडून, कारण या गावचे सर्वात ज्येष्ठ पाटील साहेब आहेत. पाटील साहेब, या बालाजी मंदिर तुमच्या गावचं प्रसिद्ध मंदिर आहे, तर काय या बालाजी मंदिराबद्दल माहिती तुम्हाला आहे आणि कधीपासून आहे, काय सांगता येईल का? हे सरासरी 200-250 वर्षाचा इतिहास आहे. त्याच्या खाली कोणीतरी बापजी पाटील त्यावेळेस सुपार वाटा नव्हत्या, झाडी जुडी, ते फिरत फिरत इथं आले वास्तव्याला आणि बालाजीचा सेवक होते. बालाजीची वारी करायला लागले. वारी करायचं, गिरीला जायचं, परत याचं 1 महिना लागायचा. धर्मपत्नी त्यांची हडपी तयार करायची,
दुसऱ्या दिवशी पुन्हा जायचं पायी वारी, असं त्यांचं वृद्धापकाळ झालं. वृद्धापकाळ झाल्यामुळे तथकले. त्यावेळेस देवाने स्वप्न दिलं, बाबा आता तू वृद्धावस्था झाली आणि येणं होत नाही, याला 15 दिवस जायला 15 दिवस तुझं आयुष्य गेलं. महादेवाने एक लिंगाचं रूप धारण केले, मलके कपडे, त्यांचं लिंग वगैरे बांधले. फाजील बाबा मुसलमानाचे फाजील बाबा वजी होते वाटत, तुम्ही चाललो मी कसं, त्याने बी आले त्यांना. मंदिर सोडून एक फरलांगवर जागा दिले, दर्गा बांधलेला आहे. त्या दर्ग्यावर जायचा वेळ, पाणी नाही काही नाही. आता माझी वय 90 वर्ष 88 वर्ष झाली. 10 वर्षाला मी सज्ञान झालो, तेव्हापासून ते जाईचा वेळ आहे. जाईच्या फुलाची वृष्टी होती त्या दर्ग्यावर, आता पडझड झाला. आजकालचं बांधकाम वेगळं, परंतु त्या काळचं दगडी मंडप. आत्ता आपण पोहोचलेलो आहोत बाबा महाराज यांच्या समाधीस्थळी. नेमकं बाबा महाराज यांची समाधी कधीपासूनची आहे आणि इथं समाधी कशी घेतली त्यांनी, याबाबत आपण जाणून घेणार आहोत. ही जी समाधी दिसते आपल्याला बाबा महाराजांची, तर ही समाधी कधी स्थापन झालेली आहे, काय सांगाल? त्यांनी शिव झाले आणि शिव झाल्यानंतर त्यांची इथं हे करून हे समाधी तयार केली पुन्हा. ते हस्ती त्यांनी गेले, अक्षय तृतीया दिवशी त्यांचं देह सोडले त्यांनी आणि तेव्हापासून त्यांची इथं समाधी केलेली आहे, ते बांधलेलं आहे. रोज पूजा अर्चा चलते. बाबा महाराज यांची या ठिकाणी समाधी आहे. बाबा महाराज नेमका कुठून प्रवास करून कसे आले आणि या ठिकाणी कशी समाधी घेतली, काय सांगा? त्यांची समाधी इथं पूर्वीपासून आहे आणि दर अक्षय तृतीयेला त्यांचं इथं कीर्तन भजन होऊन त्यांचं हे कार्यक्रम होतं एवढे. हां, बाबा महाराजांनी समाधी कधी घेतलेली आहे, काय सांगाल? म्हणजे 1772 बाबा रेड्डी पाटील श्री गिरी बालाजीच्या यात्रेसाठी निघाले, त्यावेळीपासून हे या ठिकाणी बालाजीचं मंदिर स्थापन झालेलं आहे. आमच्या लहान वयामध्ये आमच्या पूर्वजाने कधी आणून ठेवलेलं आहे आम्हाला काही माहिती नाही, पण यांची पूजा अर्चा ह्या मंदिरची दररोज चालू असते. इथं स्वामी म्हणून आम्ही एक रक्षक ठेवलेले आहेत, त्यांना पूजा करण्यासाठी ते रोज पूजापाद्य चालू आहे. देवणी तालुक्यातील हे बालाजीवाडी हे जे गाव आहे, या गावचे प्रथम नागरिक सरपंचसुद्धा आपल्यासोबत आहेत. काय या गावाची लोकसंख्या काय आणि विकासाच्या बाबतीत काय सांगाल? काही आर्थिक मदत वगैरे काही शासनाकडनं मिळालेली आहे का, काय सांगाल? गावाला तसं मदत मिळालेली आहे तीर्थक्षेत्रामधून. बालाजी मंदिरासाठी एक वर्षाच्या अगोदर 1.5 कोटीचं सभागृहाचं बांधकाम झालेलं आहे. आणि या मंदिराचे असं आहे की बालाजी मंदिर जे बाबा महाराजांनी जे या त्यांच्या स्वप्नात जे आलं, ते पहिल्या सुरूला मुरगेस्वामी मंदिर ही त्यांनी स्थापन केले आणि नंतर फाजीलबाबा दर्गा म्हणून आहे याच गावाच्या थोडं गावाच्या पूर्वेला. या ठिकाणी तिघांचं संगम म्हणजे एकत्र मिलन झालेले 3 स्थळं या ठिकाणी आहेत. काय सांगाल या 3 स्थळांच्या बाबतीत? पूर्वजांच्या माहितीप्रमाणे बाबा महाराज हे व्यंकटेशाच्या दर्शनासाठी प्रवास करत असताना, साधारणतः भालकी तालुक्याच्या शिवारामध्ये असताना त्यांनी दुपारच्या वेळेस त्यांना हे 2 साधू भेटले. एक फाजील बोवा आणि एक या ठिकाणी मुरगीस्वामी, असे 2 जण भेटले आणि या तिघांचं एकत्रीकरण. आणि ज्यावेळेस महाराजांना दृष्टांत झाला की बाबा आता मी तुझ्याच गव्हाच्या कणगीत मिळणार आहे, तेव्हा हे तिघं मिळून परत या ठिकाणी बालाजीला आले. तेव्हा याही ठिकाणी मुरगीस्वामीची स्थापना झाली आणि याच परिसरामध्ये फाजील बोवाची सुद्धा स्थापना झाली. आत्तापर्यंत जवळजवळ 10 ते 12 मोठे महंत होऊन गेलेले आहेत, ज्यांनी या मंदिरचा विकास केला. आणि आज या परिसरामध्ये दर शुक्रवारी अन्नदानाचा हे या ठिकाणी सोहळा होतो. भजन कीर्तनासह अन्नदान होतं. परिसरातील वर्षाचे 52 शुक्रवार या ठिकाणी नेमले जातात आणि परिसरातून या ठिकाणी खूप मोठा जनसमुदाय या ठिकाणी येत असतो. आणि या जनसमुदायामुळे
या ठिकाणी आणखीन या बालाजी मंदिराचं महत्त्व वाढलेलं आहे. मारवाडी समाज खूप दुरून या ठिकाणी अन्नकूटाच्या कार्यक्रमाला येत असतो. मुख्य कार्यक्रम दसऱ्याचा आहे, ज्या ठिकाणी देव या ठिकाणी प्रगट झाले आणि त्याच्यानंतर दिपावळी करून 8व्या दिवशी अन्नकूटाचा कार्यक्रम होतो. बालाजी मंदिरच्या वतीने संपूर्ण येणाऱ्या भाविकांना प्रसाद मिळतो आणि त्यानंतर चैत्र महिन्यामध्ये सुद्धा या ठिकाणी बालाजीचा सोहळा होतो. अशा प्रकारे महत्त्वाचे 3 सोहळे या ठिकाणी बालाजी मंदिरात होत असतात. या सोहळ्याला अनेक परिसरातले लोक, मोठी लोक या ठिकाणी येत असतात आणि आपली श्रद्धा या ठिकाणी समर्पित करत असतात. याबरोबरच आपल्याला अधिक माहिती जर पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आम्ही हा सुरू केलेला प्रयत्न कसा वाटतोय हा नक्की कमेंट करून आम्हाला कळवा. शुद्ध ताजे दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या शोधात आहात? आता चिंता मिटली. प्रभात डेअरी फार्म घेऊन आले आहे खास तुमच्यासाठी. आता फक्त आणि फक्त तुमची शुभ प्रभात केवळ प्रभात डेअरी फार्म सोबतच.